वेलकम लर्नर्स, कशा आहात? मजेत ना? आज आपण इयत्ता चौथीची मराठीतली पाठ क्रमांक 3 बघूया. पावसा पावसा ये ये. ओके, सो सुरू करूया. 3 पावसा पावसा ये ये. ऐका, म्हणा आणि वाचा. ऐका, म्हणा आणि वाचा. झरझर झरझर आला वारा, टपटप टपटप पडल्या गारा. धडम धडम ढगांचा बाजा, कोकिळ म्हणतो पाऊस राजा. पावसा म्हणतो पाणी पाणी, धरती म्हणते घ्या ना उनी. नदी नाल्यांना आला पूर, केर कचरा गेला दूर. माती झाली चिंब चिंब, आता उगवतील हिरवे कोंब. गडगड करते वीज राणी, आम्ही गातो पाऊस गाणी. पावसा पावसा ये ये, पीक पाणी खूप दे. उषा किरणी आत्राम यांची ही कविता आपण वाचली. आता आपण त्याचा अर्थ बघूया, काय कसं कवींनी कशी आपल्याला काय समजवायचा प्रयत्न केलाय. ओके, पहिलं आहे झरझर झरझर आला वारा, टपटप टपटप पडल्या गारा. म्हणजे या ओळीमध्ये जोराचा वारा वाहू लागल्याचे आणि गारा टपटप पडल्याचे कवींनी सांगितले आहे. गारा म्हणजे काय? तर गारा म्हणजे बर्फाचे छोटे छोटे गोळे. गारा म्हणजे बर्फाचे छोटे छोटे गोळे. समजलं? धडम धडम ढगांचा बाजा, कोकिळ म्हणतो पाऊस राजा. धडम धडम ढगांचा बाजा म्हणजे आकाशात ढगांचा गडगडाट होतो. तो जेव्हा जणू ढगांचा बाजा वाजतो असं वाटतं ना, तेव्हा कोकिळ पण आनंदाने पावसाला पाऊस राजा म्हणत गाणे म्हणत त्याचे स्वागत करते. ढगांचा बाजा जेव्हा धडम धडम करतात तेव्हा आपल्याला असं वाटतं ना कसं ढग वाजतायत. तर तो कवींनी म्हटलंय की ढगांचा बाजा वाजतो धडम धडम, तेव्हा कोकिळ पण पाऊस राजा म्हणत स्वागत करतो पावसाचं, असं कवींना यातून सांगायचं आहे आपल्याला. पावसा पावसा म्हणतो पाणी पाणी, धरती म्हणते घ्या ना उनी. पावसा म्हणजे पावसा एक पक्ष्याचं नाव घेतलंय कवींनी. तो काय म्हणतो? पाणी पाणी. त्यावर धरती म्हणते घ्या नावनी. नावनी म्हणजे आंघोळ करा. पक्ष्यांना म्हणते आंघोळ करा. नदी नाल्यांना आला पूर, केर कचरा गेला दूर. नदी नाल्यांना जेव्हा पूर येतो तेव्हा कसं केर कचरा सगळा दूर निघून जातो. परिसर आपला स्वच्छ होतो आणि आजूबाजूचा आपला परिसर सगळा स्वच्छ होऊन जातो. माती झाली चिंब चिंब, आता उगवतील हिरवे कोंब. पाऊस येतो तेव्हा आजूबाजूला आपली माती सगळी ओली चिंब होते, भिजते. त्यामुळे पडलेल्या बियाणांना अंकुर फुटून हिरवे कोंब उगवतात आणि सगळी आपली धरती हिरवी हिरवी गार दिसायला लागते, छान. गडगड करते वीज राणी, आम्ही गातो पाऊस गाणी. वीज कशी गडगड करत येते तेव्हा आम्ही पाऊस गाणी म्हणतो. म्हणजे वीज जेव्हा गडगड करतात तेव्हा सगळ्यांना कळतं की आता पाऊस येणार आहे, त्यामुळे सगळे खुश होऊन पाऊस गाणी म्हणतात. पावसा पावसा ये ये, पीक पाणी खूप दे. शेवटी कवी पावसाला विनंती करतात की पाऊस भरपूर पडू दे, त्यामुळे छान पीक येऊ दे आणि शेतकरी खुश होऊ दे, असं आपलं कवी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला या कवितेमधून. उषा किरण आत्राम यांची ही कविता आहे पावसा पावसा ये ये. ठीक आहे, ओके. आता आपण प्रश्न बघूया. तर प्रश्नामध्ये पहिला पॉइंट आहे नवीन शब्द शिकूया. आपण आधी नवीन शब्द शिकूया. पावसा म्हणजे काय आहे? तर एका पक्षाचे नाव आहे. कवींनी एका पक्षाचं नाव दिलंय पावसा. बाजा म्हणजे एक वाद्य. धरती म्हणजे भूमी, जमीन. पुढचं आम्हाला हे समजले. आपल्याला काय समजले हे आपण बघूया. तर त्यात प्रश्न पहिला आहे गारा कशा पडल्या. गारा कशा पडल्या? कवीमध्ये सांगितलंय टपटप पडल्या. गारा कशा पडल्या? टपटप पडल्या. दुसरा आहे ढगांचा बाजा कसा वाजत आहे. ढगांचा बाजा कसा वाजत होता? धडाम धडाम. ढगांचा बाजा धडाम धडाम वाजत आहे. तिसरा प्रश्न
केर कचरा कशामुळे दूर झाला? केर कचरा कशामुळे दूर झाला? नदी नाल्यांना पूर आला म्हणून केर कचरा दूर झाला. हे बघा, नदी नाल्यांना पूर आल्यामुळे केर कचरा दूर झाला. ओके. आता पुढचं आहे विचार करा व सांगा. आता त्यामध्ये दिले प्रश्न पहिला, तुम्ही कधी पावसात भिजला आहात का? तुमचा अनुभव मित्रमैत्रिणींना सांगा. आता तुम्ही पावसामध्ये भिजला असेल तर तुमचा अनुभव तुम्हाला इथे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायचा आहे. पण हा मी इथे लिहिलेला एकदा तुम्ही वाचून घ्या. होय, मी पावसात भिजले आहे. पावसात भिजताना खूप मजा आली. आम्ही कागदी होळ्या सोडल्या आणि पावसाचा आनंद घेतला. आता हा मी लिहिलेला आहे. इथे तुम्हाला तुमचा अनुभव लिहा किंवा सांगा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. ओके. पुढचं आहे आपण खेळू ह्या शब्दाशी. तर त्यामध्ये कवितेतील यमक जोडणारे शब्द शोधा व लिहा. कवितेतील यमक शब्द आपण काय बघू. पहिला आहे वारा गारा, दुसरा आहे बाजा पाऊस राजा, पाणी न्हाऊनी, पूर दूर, चिंब कोंब, वीज राणी पाऊस गाणी, ये ये दे दे. हे झाले आपले यमक जोडणारे शब्द. पुढचं बघूया. प्रश्न 2, झरझर या शब्दात अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. तर कवितेतील असे शब्द आपल्याला शोधायचे आहे. जसं झरझर झरझर असं आहे ना, तसं आपल्याला अजून शब्द शोधायचे आहे. तर काय काय शब्द दिलेले आहे त्याच्यामध्ये? झरझर आहे, टपटप आहे, धडम धडम आहे. ढगांचा बाजा कसा वाजला? धडम धडम. हे झरझर दिलेलं आहे त्यांनी. अजून पाणी पाणी पण आहे, चिंब चिंब आहे. हे तुम्हाला त्यात शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. ओके. आता पुढचं आहे लिहिते होऊया. आपण लिहिते होऊया. तर प्रश्न आहे त्यामध्ये एक वचन लिहा. तुम्हाला अनेक वचन दिलेलं आहे, तुम्हाला त्याचं एक वचन लिहायचं आहे. तर त्यामध्ये दिलेलं आहे सुट्ट्या. तर सुट्ट्यांचं एक वचन काय येईल? सुट्टी. दुसरं आहे झाडे, त्याचं काय येईल एक वचन? झाड. आंबे, त्याचं काय येईल? आंबा. कैऱ्या, कैऱ्यांचं काय येईल? एक कैरी, कैरी. ओके, समजलं? सुट्या सुटी, झाडे झाड, आंबे आंबा, कैऱ्या कैरी. ओके. प्रश्न दुसरा, पुढील शब्दांच्या आधी योग्य सर्वनाम लिहा व वाचा. हा शब्द आहे, त्याच्या आधी आपल्याला इथे सर्वनाम लावायचं आहे. तर सर्वनाम म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. म्हणजे इथे नाव न लिहिता जो आपण शब्द वापरू त्याला म्हणतात सर्वनाम. म्हणजे तिथे काय येईल? माझा रुमाल, माझी घडी, माझा खिसा, माझी शाळा, माझे पुस्तक, माझे शिक्षक. इथे तुम्ही माझे टाका किंवा असं पण टाकू शकतो. तो रुमाल, तो खिसा, ते पुस्तक, ते शिक्षक, ती शाळा किंवा ती घडी. हे पण तुम्ही इथे टाकू शकता. मला कळलं का सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. ओके. आपण आता पुढचं बघूया. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्द पाहून जसेच्या तसे तुम्हाला लिहायचे आहे. हे जे शब्द दिलेले आपले कवितेत आलेले किंवा बाकीचे जे पावसाशी निगडित आहेत ते शब्द आपल्याला इथे दिलेले आहेत. तर ते तुम्हाला वाचायचे आहे आणि जसेचे तसे लिहायचे आहे. तर काय आहे त्यात? पाऊस, झाड, प्रवास, गारा, छत्री, फूल, सूर्य, शेतकरी, धरती, वीज, पूर, नदी, ढग, छप्पर, फुलपाखरू, चिखल, बेडूक. हे शब्द दिलेले आहे. हे तुम्हाला जसेचे तसे लिहायचे. तर प्रश्न चौथा, पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. त्यांनी अर्थ दिलेला आहे, आपल्याला त्या अर्थाच्या ओळी लिहायच्या आहे.
म्हणजे ह्या अर्थाची कवितेमध्ये कोणत्या ओळी आलेल्या आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. तर पहिला आहे, नदी नाल्यांना पूर आल्यावर केर कचरा दूर गेला. याची ओळ कोणती आहे? तर ही आहे, नदी नाल्यांना आला पूर, केर कचरा गेला दूर. समजलं? दुसरं आहे, वीज गडगड करते तेव्हा आम्ही पाऊस गाणी म्हणतो. तर त्याची लाईन ओळ आहे कवितेत दिलेली, गडगड करते वीज राणी, आम्ही गातो पाऊस राणी, पाऊस गाणी. सॉरी, इथे चुकून राणी आलेलं आहे, इथे पाऊस गाणी. ओके, समजलं? पुढचं आहे, कृतीतून शिकूया. तर त्यासाठी कृतीतून शिकण्यासाठी आपल्याला काही उपक्रम दिलेले आहेत. तर ते उपक्रम तुम्ही घरी करून बघायचे. तर आता पहिला दिलेला आहे, पावसाळ्यात कुंडीमध्ये बी लावा व त्याचे निरीक्षण करा. आता तुमच्याकडे काही कसलं बी वगैरे असेल घरात, किंवा आपल्याकडे लाल मिरच्या असतात, त्या लाल मिरच्यांमध्ये बी निघते ना, ते बी तुम्ही एका कुंडीमध्ये लावून बघा आणि त्याचे निरीक्षण करा. तुम्हाला कळेल काय होतं, कशी बी येते, त्याला अंकुर कसा फुटतो आणि त्यातून झाड कसं तयार होतं आणि त्याला मिरच्या कशा लागतात. म्हणजे तुम्हाला समजेल की हा उपक्रम केल्याने तुम्हाला कळेल की बी कसं उगतं आणि त्याची सगळी प्रोसेस तुम्हाला कळेल. तर दुसरा, तुमच्या पाण्याच्या बाटलीतील उरलेले पाणी रोज शाळेतील झाडांना घाला. ओके, तुमच्या स्कूलमध्ये आल्यावर येताना तुमच्या बॉटलमध्ये जर पाणी शिल्लक राहत असेल तर ते पाणी इकडे तिकडे न फेकता तुम्ही रोज शाळेतील झाडांना टाकून द्यायचं. म्हणजे त्याच्या पाण्याचे वापर पण होईल आणि पाणी वेस्ट पण नाही जाणार. ओके, समजलं उपक्रम काय करायचे? तर पुढचं आपण बघू, आपण समजून घेऊया काय. तर आपल्याला शिकायचं आहे पूर्णविराम. पूर्णविराम कुठे द्यायचा असतो, कसा वापरायचा असतो, कुठे लावायचा असतो. तर आपण त्याचं उदाहरण बघू. सुमित अभ्यास करतो, हा इथे पूर्णविराम. विद्या दररोज व्यायाम करते, हा इथे पूर्णविराम. पूर्णविराम कुठे लागतो? तर क्रियापदाच्या शेवटी पूर्णविराम देण्यात येतो. म्हणजे वाक्य पूर्ण झालं की तिथे आपण जो देतो पूर्णविराम त्याला म्हणतात पूर्णविराम. हा जो डॉट देतो आपण त्याला म्हणतात पूर्णविराम. समजला? तर आता हा खाली उतारा दिलेला आहे, आपण त्यामध्ये कुठे पूर्णविराम द्यायचा आपण ते बघूया. सकाळची वेळ होती, रीमा आई सोबत फिरायला निघाली, इथे येईल पूर्णविराम. सगळे जण ताज्या आणि स्वच्छ हवेत चालू लागले, इथे येईल पूर्णविराम. सकाळच्या प्रसन्न वातावरणात सर्वांनी व्यायाम केला, इथे येईल पूर्णविराम. आईबाबांनी रीमाला व्यायामाचे महत्त्व सांगितले, इथे येईल पूर्णविराम. रीमा दररोज नित्यनियमाने व्यायाम करू लागली, इथे येईल पूर्णविराम. तुम्हाला कळालं का पूर्णविराम कुठे द्यायचं? हे बघा, मग आपण उदाहरण बघूया. सुमित अभ्यास करतो, इथे येईल पूर्णविराम. विद्या दररोज व्यायाम करते, पूर्णविराम. मी शाळेत जातो, पूर्णविराम. पक्षी आकाशात उडतात, पूर्णविराम. झाडे आपल्याला प्राणवायू देतात, इथे येईल पूर्णविराम. म्हणजे वाक्य संपल्यानंतर तिथे आपण द्यायचा असतो पूर्णविराम. हा तोच उतारा इथे दिलेला, तुम्ही बघून घ्यायचा कुठे कुठे पूर्णविराम आपण दिला. आपण पाहिलंच आहे इथे, पण तुम्ही इथे पण बघून घ्या. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.